बीड जिल्ह्यातील शेतकरी अंबेजोगाईमध्ये उपोषणाला बसलेत। या उपोषणादरम्यान कोणत्या मागण्या जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। कोणत्या मागण्या या उपोषणादरम्यान तुमच्या? उपोषणावर मागण्या अशा आहेत, शासनाने पाठीमाग अतिवृष्टी मराठवाड्यामध्ये विशेषतः अंबाजोगाई परिसरात झाली, त्याच्यामध्ये जमिनी खरडून गेल्या। जमिनीत पीक तर लांबच राहिलं, पण मातीसुद्धा जमिनीत राहिली नाही। एवढं प्रचंड नुकसान त्यावेळेला झालं। मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला हेक्टरी 17,500 रुपये देण्याचं अनुदान देण्याचं कबूल केलं आणि सर्व ह्याच्यामध्ये मीडियामध्ये सांगितलं, परंतु आज रुपयाही मुख्यमंत्र्याच्या शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळालेला नाही। शेतकऱ्यांचे जे आहे वाताहत होत आहे, शेतकऱ्याचं कंबरडं मोडलेलं आहे। 7-12 कोरा शेतकऱ्याचा करू म्हणणारं शासनाने शेतकऱ्याचा बोऱ्या वाजवलेला आहे, कंबरडं मोडलेलं आहे आणि शेतकऱ्याला काही रुपयासुद्धा दिलेला नाही, पीक विमा दिलेला नाही। ई KYC जे आहे याच्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होतात। त्या ठिकाणी जे कुठं त्या ठिकाणी रेंज येत नाही, म्हणजे अशा शेतकऱ्याचा छळ या सरकारने मांडलेला आहे। खरं तर जे अनुदान जे तुम्ही म्हणतायत की मिळालं नाही, बऱ्याच शेतकऱ्यांना अनुदान मिळालं आहे किंवा काही प्रमाणामध्ये मिळालं नाही असा तुमचा आरोप आहे का? नाही, आमच्याकडल्या परिसरामध्ये कुणालाही मिळालेलं नाही। 2020चं मिळालेलं नाही, म्हणजे 2023चं मिळालेलं नाही, म्हणजे या 2026चं नाही। म्हणजे या ठिकाणी जे कुणालाही या ठिकाणच्या परिसरामध्ये अंबाजोगाईच्या परिसरामध्ये कुठलंही अनुदान मिळालेलं नाही। यासाठी शासनाने विशेष दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी अनुदान मिळवून द्यावं, ही रास्त मागणी आहे। आणि विशेषतः जे आहे संभाजी ब्रिगेडने गेल्या अनेक वर्षापासून दारूमुक्त गाव, आत्महत्यामुक्त शेतकरी, व्यसनमुक्त तरुण यासाठी मोठे आंदोलन केलेले आहेत। महामानव आणि संतांच्या सन्मानार्थ, शेतकऱ्याच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात हा विषय घेऊन हा लढा उभा करत आहे। जर समजा येणाऱ्या काळामध्ये जे लवकरच शासनाने दखल घेऊन जर हे पीक विमा किंवा हे जे 7,500चं अनुदान दिलं नाही, तर संभाजी ब्रिगेड येणाऱ्या काळामध्ये लोकशाही मार्गाने जे आहे आम्ही आंदोलन करणार आहोत। काय एक महिला आहात, या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यात, कोणती मागणी असणार आहे तुमची? आमची मागणी अशी आहे, 2025मध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीमध्ये पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे परिस्थिती काय होती। पूर्ण शेतकरी त्रस्त झालेला होता आणि शेतामधले पीकच नाही तर मातीसुद्धा, जमीनसुद्धा अशी वाहून गेलेली होती। त्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला होता शेतकऱ्यांना की सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपये देणार आहोत। त्यांनी हा GR काढलेला नाही आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी शेतकऱ्यांच्या अकाउंटला 17,500 रुपये दिलेले नाहीत। त्याबद्दल आम्ही पाटोदा महसूल विभागासमोर उपोषण पण केलं, आमर उपोषण केलेलं आहे। आम्ही 3 दिवस केलेलं आहे। आमची प्रकृती खूप खालावली होती। आम्हाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं आणि तहसीलदारांनी आम्हाला ओपन साऊंड करून सांगितलं होतं की तुमच्या मागण्या आम्ही मान्य करू। त्यांनी खोटं आश्वासन देऊन सुद्धा आमच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत। तरीसुद्धा आम्ही वारंवार त्यांना निवेदन दिले, तहसीलदारांना निवेदन दिले, डिप्टी कलेक्टर साहेबांना निवेदन दिले, तरीसुद्धा आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत। म्हणून आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीने आज लाक्षणिक उपोषण करत आहोत इथे। खरं तर विम्याचा प्रश्न देखील या ठिकाणी तुमच्या त्या बॅनरवरती दिसतोय, म्हणजे किती वेळेचा पीक विमा राहिला असं तुम्हाला सांगायचं? 2020 पासूनचा पीक विमा राहिलेला आहे, ते शासनाने त्वरित शेतकऱ्यांच्या अकाउंटला द्यावा। जे जवळपास 4-5 वर्षापूर्वीचा विमा आहे। अतिवृष्टी झाली, मात्र या अतिवृष्टीमध्ये कोणकोणत्या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं तुमच्या इकडं? सोयाबीन पिकाचं सर्वात जास्त नुकसान ह्या अतिवृष्टीमध्ये झालेलं आहे। ज्यावेळेस पाऊस पडला त्यावेळेस सर्व जमिनीतल्या माती खड्यासहित वाहून गेलं आणि कोरडी जमीन राहिली, तर ती गाळ टाकण्यासाठी ते बुजलेल्या विहिरी उपसण्यासाठी अनुदान देतो असं तहसीलदार साहेबांनी सांगितलं होतं। आजपर्यंतही बऱ्याच शेतकऱ्यांचं अनुदान ते भेटलेलं नाही आहे, ते मिळवून द्यावं। खरं तर या ठिकाणी पाहिलं गेलं तर या अगोदर एखादं राजकीय नेते मंडळी आवाज उठवायचे शेतकऱ्याच्या प्रश्नावर, मात्र तशी परिस्थिती दिसत नाही आहे। ही का परिस्थिती निर्माण झाली असावी असं तुम्हाला? लोकप्रतिनिधी जे आहेत, लोकप्रतिनिधींनी विधान भवनात निवडूनच त्यांना त्यासाठी दिलेलं आहे, परंतु शेतकऱ्यांचा आवाज जे आहे भवनामध्ये बुलंद करणं सोडून जे आहे शेतकऱ्याचे प्रश्न धसास लावून जे घेणं जे आहे हे लोकप्रतिनिधी करायला तयार नाहीत। म्हणून आम्ही जे आहे शासनाबरोबर जे आहे लोकप्रतिनिधीसुद्धा धिक्कार करतो या माध्यमातून। काय आता हे विधान भवनाचा ह्यांनी विषय घेतलाय, विधान भवनामध्ये या मागच्या अधिवेशनामध्ये कोणकोणते मुद्दे उपस्थित केलेत ते बीड जिल्ह्याच्या हिताचे असावेत असं तुम्हाला वाटतंय? मला असं वाटतं की शेतकऱ्याच्या हिताचा एक पण प्रश्न त्यांनी मांडलेला नाही आहे। जर मांडला असता तर शेतकऱ्यावर अशी उपोषण करण्याची आमच्यावर वेळच आली नसती।
त्यांनी शेतकऱ्यासाठी काय केलेलंच नाही आहे. आणि जे त्यांनी अनाऊन्स करतात ते सुद्धा मग त्यांच्या मागण्या मान्य करत नाही आहेत. तर मला असं वाटतं की त्यांनी शेतकऱ्यांच्या विषयी कोणताही त्यांनी प्रश्न मांडलेला नाही आहे. आता नेमकं खरं तर पुढली भूमिका काय असणार आहे? हे लाक्षणिक उपोषण जर सोडलं आणि जर अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालं नाही किंवा विमा जर मिळाला नाही तर पुढली शेतकऱ्यांची भूमिका काय? तर आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत आणि लोकशाही मार्गाने जे आहे हे आंदोलन तीव्र करणार आहोत. ओके, धन्यवाद. हे खरं तर या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र पीक विम्याच्या प्रश्नावर या ठिकाणी अंबेजोगाईमध्ये संभाजी ब्रिगेड ही संघटना मोठी आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळते. कॅमेरामॅन सोबत सूरज मडिया, बीड, अंबेजोगाई.